मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा मित्रांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ हा पूर्ण बघा तुम्ही, कारण केव्हा मी काय नेमकं सांगू शकतो मला पण माहित नाही. याच्याकरता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण अशी आयडिया येऊन जाईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत काही तुम्हाला वाटलं तर कमेंटमध्ये जरूर सांगा. तर मित्रांनो, आपण आता सुरुवात करतोय. बऱ्याच मित्रांचं काय झालेलं आहे, बऱ्याच दिवसापासून शेवगा शेती करता भरपूर असे मित्र प्रयत्न करताय सेटिंगसाठी. काही मित्रांची भरपूर अशी सेटिंग झाली, काहींची झालीच नाही. कारण याच्या मागचं कारण काय हे पण फार महत्वाचं मित्रांनो. कारण बऱ्याच मित्रांना इतके दिवस पाण्याचं शेड्यूल माहित नव्हतं, पाणी कसं द्यायचं. आता सर्व मित्रांना आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी शेड्यूल केलेलं आहे तयार, पण तरी काही मित्रांची चुकी होत आहे आणि त्याच्यामुळे त्यांची सेटिंग होत नाही. आणि बऱ्याच मित्रांचे नंतर फोनद्वारे असं वाटतं बाबा, काहींना भरपूर शेंगा लागल्या, काहींचे कमी लागलेले आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कसं मित्रांनो, वातावरण हे फार अवलंबून आहे शेवग्याला. कारण वातावरणावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. काही ठिकाणी कमी पाऊस झालेला होता, त्या मित्रांची लवकर सेटिंग झाली. त्यांची जमीन पण हलकी होती, त्याच्यामुळे त्यांना अडचण आली नाही फार तशी. म्हणजे जमिनीतला जो ओलवा आहे तो पटकन निघून गेला आणि सेटिंग चांगली झाली. आणि बऱ्यापैकी त्यांची आता शेंगा पण चालू झालेले आहे आणि शेंगा पण म्हणजे विक्रीला सुरुवात झालेली. बऱ्यापैकी त्यांना बाजार पण मिळत आहे. 170-80 पर्यंत बाजार मिळत आहे. जी थोडी लाल झालेली शेंगी ती ₹150 पर्यंत जाते. तर ज्या मित्रांची सेटिंग झाली नाही, अशा मित्रांना पण वाटतं आमच्या शेंगा लवकर चालू झाल्या पाहिजे. तर अशा करता आपण बऱ्याच मित्रांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं ना, आज पण करतोय आणि त्यांना सांगतोय आपण बुवा, तुम्ही बोरॉन कॅल्शियम नायट्रेट द्या. ड्रिपद्वारे एकरी अर्धा किलो बोरॉन, 1 ते 1.5 किलो कॅल्शियम नायट्रेट. त्याच्यानंतर आपण 05234 पण द्यायला सांगितलं पुढल्या 4 दिवसांना. त्याच्यानंतर पुढल्या 5-6 दिवसांना आपण परत त्यांना 04037 ही पण ग्रेड द्यायला सांगितली. ती काही ठिकाणी मिळत नाहीत, आपण त्याच्या ऑप्शन म्हणून 05234 सांगितलंय. काही ठिकाणी आपण काही मित्रांना 13-040 सोडायला सांगितलं, काहींना 13-40-13 सोडायला सांगितलं. अशा प्रकारे वेगवेगळे खतं फर्टिलायझर देऊन मित्रांचे सेटिंग झाले, काहींचे झालेच नाही. कारण वातावरण आणि त्यांना पाण्याचं नियोजन समजेना. पाण्याचं नियोजन करताना कसं करायचंय मित्रांनो, पाणी देताना तुम्ही आता परत थंडी वाढलेली. मध्यंतरी 4-5 दिवस ढगाळ वातावरण होतं. आता परत थंडी वाढून गेली आणि या थंडीच्या पिरियडमध्ये झाडांना पाणी जास्त पण नकोय. आणि पाण्याचं नियोजन करताना आपल्याला असं करायचं, आज समजा आपली जमीन ही, आता समजा ही जमीन आहे आपली, ही जमीन आपली पूर्ण अशी हलकी जमीन होती, पण आपण गेले 25-26 वर्षापासून याच्या शेवगाची आणि पूर्ण याच्यामध्ये आपण ज्या फांट्या वगैरे निघतो या सगळ्या त्याच्यातच मिक्स करतोय, म्हणजे रोटर करतोय त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जमिनीचं कर्ब वाढून गेलेलं आहे, जमीन आपली एकदम भारी झालेली. तर मित्रांनो, तुम्हाला पण इथून पुढे कटिंग केल्यानंतर हे करायचंच आहे, की जे मित्र नवीन आहे त्यांनी आता कटिंग केल्यानंतर एक पण आपल्याला याच्यातलं वेस्टेज ज्या फांट्या निघत्या बाहेर काढायचे नाही. कारण आपण पूर्वी काय करायचो, बांधावर टाकून द्यायचो, नंतर पेटून द्यायचो. तर आता तसं न करता आपल्याला याचं रोटर मारायचे, जेणेकरून आपल्याला जे जमिनीतच ते वेस्टेज मटेरियल निघतं ते रोटर मारून याच्यातच कट करून टाकायचं. म्हणजे जे आपल्या जमिनीचं कर्ब वगैरे वाढून जाईल आणि जमिनीची सुपीकता वाढेल. आणि जी जमिनीत ओलवा तयार होतो ते हे लाकडाच्या भूज झाल्यामुळे ते ओढून घेतं. तर मित्रांनो, आपल्याला करताना करायचं काय आहे, आपण भरपूर असे फर्टिलायझर दिलेले, त्याच्यामुळे आपली सेटिंग पण झालेली, सगळ्या मित्रांची पण झालेली. क्वचित 25-30% मित्रांची सेटिंग झालेली. आणि काही मित्रांचं म्हणणं असं झालं बाबा, काही झाडांना खूप माल आहे, काही झाडांना कमी माल आहे. तर हे सगळं कसं असतं मित्रांनो, जसं आता आपण वर्गात शिकतोय, सगळेच मुलं काही एक नंबर येत नाही. त्याच्यामुळे काही झाडांचं थोडं मागं पुढे होऊ शकतं. पण तरी पण मित्रांनो अडचण नाही. समजा आज या झाडांचा माल चालू झालेला, हा थोडा कमी होत नाही, तो सेट होणार आहे, तो चालू होणार. त्याच्यामुळे काही घाबरायचं कारण नाही मित्रांनो. आणि तुमची पण सेटिंग होणार आहे. तुम्ही वेळोवेळी सगळ्या गोष्टी केलेल्या, उपाययोजना करताय. गुळ टाकायची, वेलदोड्याची आणि याची फवारणी पण केलेली आपण. 2-2, 3-3 वेळा बऱ्याच मित्रांची फवारणी झाल्या. मधमाशाचं पण प्रमाण चांगलं वाढलेलं आहे. कारण मित्रांचे जे फोटो येतात त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतोय चांगल्या प्रकारे त्यांची सेटिंग झाली. मधमाशांचं पण प्रमाण वाढलं. आता संक्रांत पण झालेली, आता ऊन पण इथून पुढे वाढणार आहे थोडं थोडं. त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. फक्त तुम्ही पाण्याचं नियोजन ठेवा, गरजेनुसार पाणी द्या, जास्त पाणी देऊ नका. कारण जास्त पाणी दिलं आणि थंडीचा अचानक वाढली तर झाडं पिवळे होण्याची शक्यता आहे. बऱ्याच मित्रांनी सल्फर पण दिलेलं आहे. सल्फरमुळे जी मध्यंतरी थंडी वाढलेली होती, त्याच्यामुळे जी हीट जमिनीत तयार झाली ती पण कमी झालेली. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपली पानं आहे मित्रांनो. पानावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. पानामध्ये तुम्ही पान शेवग्याचं पिवळं झालं म्हणजे त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया थांबून जाते, झाडाचं जे अन्न तयार करायचं ते पूर्ण थांबून जातं. तर पानावर पण म्हणजे स्प्रे करताना पण काळजीपूर्वक स्प्रे घ्या. आणि माझं तर असं सांगणार आहे, आता इथून पुढे ऊन पण पडतंय, वातावरण पण फ्रेश झालेलं आहे.
तर इथून पुढे दर आमुष्यालाच फवारणी घेत जा तुम्ही, आमुष्य झाल्यावर दुसऱ्या दिवशी, म्हणजे जेणेकरून तुमचा खर्च पण होणार नाही. कारण बऱ्याच मित्रांचा खर्च भरपूर झालेला आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला उत्पन्न पण मिळलं पाहिजे. पण आता ज्यांच्या शेंगा चालू झाल्या त्यांचा आता खर्च जवळजवळ वसूल होऊन गेलेला आहे आणि इथून पुढे काय असेल तो नफाच राहणार. जरी म्हणजे भविष्यात बाजार पण कमी झाले तरी अडचण येणार नाही. खर्च पण हा कंट्रोल मध्ये करा असं सांगणार राहील मित्रांनो. आता आपली सेटिंग तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही थंडीमध्ये सेटिंग झालेली आहे, तरी शेंगांची लांबी वगैरे चांगली झालेली आहे. शेंगा 2-2.25 फुटापर्यंत गेलेल्या आहे. काही झाडांची याच्यापेक्षा लांब गेलेल्या आहे आणि काही झाडांचे 2 फुटापर्यंत राहिलेले आहे. आणि सगळ्याच गोष्टी झाडाला कॅच करतात असं पण नाही मित्रांनो. बऱ्याच मित्रांचं जे म्हणणं झालं बाबा अजून पण फुलकूज होती. मित्रांनो, शेवग्याच्या झाडाचं शास्त्र असं असतं, आता समजा हे झाड आहे शेवग्याचं, याला फुलं भरपूर येणार आहे, फुलं हे लाखात येणार आहे, शेंगा तुम्हाला शेकड्यातच येणार आहे. म्हणजे त्याचं पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. थोडेफार फुलं पण जाणार आहे, झाडाला पूर्ण फुलं आले तर तुमच्या फांट्या पण मोडून जाणार आहे. आपल्या पण 1-2 ठिकाणी फांट्या मोडलेल्या बघा, बघू शकता तुम्ही. कारण या झाडाला लोड जास्त झाला, फाटी पण मोडून गेलेली. ही 2 दिवसापूर्वी मोडून गेलेली फाटी, शेंगा पण त्याच्या सुकून गेलेल्या आहे. म्हणजे झाडाला जेवढं, आता हे झाड आपलं थोडं कमकुवतच आहे पण याला माल पण भरपूर लागलेला आहे आणि त्याच्यामुळेच ती फाटी पण त्याची मोडून गेली. म्हणजे त्याला असं, या झाडाला आता कमीत कमी 200-250 शेंगा लागलेल्या आहे. या बा आता हलवताना पण शेंग गळून गेलेली, म्हणजे झाडाची कॅपॅसिटी संपलेली या. कारण झाडाचं खोड आपलं बारीक राहिलेलं आहे. तर तसंच बऱ्याच मित्रांचं काय झालं, खोडं बारीक आहे काहींचे आणि झाडाला जे फुलं येते ते ड्रॉप होऊन जात आहे. म्हणजे झाडाची पण थोडी ताकद कमी पडते. तर आपण वेळोवेळी सगळे फर्टिलायझर देऊन झाडाचं खोड पण व्यवस्थित बऱ्याच मित्रांना करायला सांगितलं. आणि जो खताचा बेसल डोस आहे तो सगळ्या मित्रांनी भरलेला, ज्यांचा राहिला असेल त्यांनी भरून घ्या. कारण कसं आहे, पुढचं जे आपल्याला नवीन पुढं जो बहार येणार आहे तो पण आपल्याला महत्वाचा. कारण हे बघा, आता तुम्ही बघू शकता आपला पुढला बहार पण आता सेट व्हायला लागलाय. हे बघा, आता या झाडाला नवीन जसे डेऱ्या वगैरे फुटायला लागलेले आहे आणि या बघा मित्रांनो, आता या झाडांना नवीन डेऱ्या पण फुटायला लागलेल्या आहे. मागं पण आता ज्या फाट्या आपल्या रिकाम्या झालेल्या होत्या त्याला पण फुलं लागलेली आहे. डीर फुटून लगेच फुल निघते. म्हणजे हे पण आपला पुढं पण माल चालू राहायला पाहिजे आणि जो माल येतोय तो पण चालू राहायला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचंय. आजचा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं, बऱ्याच मित्रांचं जे म्हणणं होतं बा शेंगांची गळ होती, फुलांची गळ होतीये, एवढं कष्ट करून पण शेवग्याच्या झाडाला अजून सेटिंग होत नाही. तर मित्रांनो, हा सगळा वातावरणाचा दोष आहे. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. थोडं एक 8-4 दिवसात आता वातावरण निवळलं आणि ऊन पडलं का सगळं क्लिअर होणार आहे आणि थोडा खर्चाला पण कंट्रोल करा असं माझं सांगणं राहील. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायला करा आणि कोणाला काही अडचण आल्यास कमेंट मध्ये जरूर सांगा किंवा कॉल करा. रामकृष्ण हरी. तुमच्या नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.